नमस्कार, मी रुशाली यादव सारंग। या बुलेटिनमध्ये आपण टॉप 9 घडामोडींचा आढावा घेणार आहोत। सुरुवातीला राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवारांनी आज शपथ घेतलेली आहे। पाहूया त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। सुनेत्रा पवार महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री। लोकभवनामध्ये शपथविधी सोहळा संपन्न। क्रीडा, राज्य उत्पादन शुल्क आणि अल्पसंख्याक खात्यांची जबाबदारी, मात्र अर्थ खात्याचा पदभार नाही। सुनेत्रा पवारांकडे अजित पवारांकडील अर्थ खात्याचा सध्या पदभार नाहीच, मात्र अर्थसंकल्पानंतर अर्थ खातं पुन्हा राष्ट्रवादीकडेच राहणार, सूत्रांची माहिती। अजितदादांनंतर आता सुनेत्रा पवार राष्ट्रवादीच्या सर्वेसर्वा। पक्षाचे सर्व संविधानिक अधिकार आता सुनेत्रा पवारांकडे। राष्ट्रवादीच्या विधिमंडळ गटनेतेपदीही एकमतानं निवड। पंतप्रधान मोदींकडून सुनेत्रा पवारांना शुभेच्छा। महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, दिवंगत अजितदादांचं स्वप्न पूर्ण करतील, मोदींकडून ट्विट। कठीण प्रसंगी सुनेत्रा वहिनींनी महाराष्ट्र हिताचा निर्णय घेतला। सुनेत्रा वहिनींचा निर्णय प्रतिबद्धता अधोरेखित करणारा आहे। फडणवीसांची प्रतिक्रिया, तर अजितदादांचा वारसा त्या समर्थपणे चालवतील याचा विश्वास, फडणवीसांचं वक्तव्य। शपथविधीबाबत काही माहिती नाही, काकूंना भेटायला आलेले, उद्या बजेटसाठी दिल्लीला चालले। खासदार सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया, विलिनीकरणासंदर्भात काहीही माहिती नसल्याची प्रतिक्रिया। रोहित पवारांकडून सुनेत्रा पवारांच्या उपमुख्यमंत्री पदासंदर्भात ट्विट। सुनेत्रा काकींनी शपथ घेतली याचा आनंद आहे। खरं म्हणजे माननीय अजितदादांची जागा कोणीच घेऊ शकत नाही, पण किमान सुनेत्रा काकींच्या रूपामध्ये तरी आम्ही तिथे अजितदादांना पाहू। डोक्यावर डोंगरा एवढं दुःख असताना शुभेच्छा तरी कशा द्याव्यात हे कळत नाही, रोहित पवारांचं ट्विट। राजकीय घडामोडी पाहता माणसापेक्षा खुर्ची महत्वाची असल्याचं चित्र। 3 दिवसांचा शासकीय दुखवटा संपण्याआधी उपमुख्यमंत्री पदाचा निर्णय। सुनेत्रा पवारांच्या शपथविधी सोहळ्याबाबत संजय शिरसाट यांची नाराजी। राष्ट्रवादीचा अध्यक्ष पाटील असावा, पण पटेल नसावा, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं ट्विट। मराठमोळ्या आणि रांगड्या पक्षाचा अध्यक्ष मराठीच असावा, असं मत।